वेगळा आहे सर. राहुल सोलापूरकरांचा प्रश्न आहे, त्यांच्या विरोधात तक्रार आलेली आहे, परत नवीन तक्रारी पण दाखल झालेल्या आहेत. काय आपण कारवाई करतोय राहुल सोलापूरकरांच्या? ते त्यांचे जे जुने व्हिडिओज होता आणि त्यांचे विस्तृत 2 एक्सप्लेनेशन, त्यांचे खुलासा विस्तृत आलेली आहे. ते सर्वांचे कंटेंटचे अवलोकन करण्यात आलेली आहे. प्रथमदर्शनी आत्तापर्यंत जी चौकशीचे निष्कर्ष आहे, गुन्ह्याचे प्रकार दिसून येतात. तरी पण आम्ही ते बाकी इतर सर्व बाबीचे विचार करत आहे. आत्ताची स्थिती आपल्याला सांगण्यात. सर, आता गुन्हा दाखल झालाय त्यांच्यावरती? नाही झालाय. गुन्हा दाखल झालेले नाही. मी सांगितले गुन्ह्याचे प्रकार दिसून आला नाही म्हणून गुन्हा दाखल करणार आहोत आपण. कारण मी सांगितले आत्तापर्यंत चौकशीमध्ये जे सर्व कंटेंट्स त्यांचे जुने व्हिडिओजचे किंवा आणि यांचे जे 2 विस्तृत खुलासा आलेले आहे त्याचे विस्तृतरित्याने बघण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये आत्ताची परिस्थिती गुन्ह्याचे प्रकार दिसून येत नाही. सर, राहुल सोलापूरकरांनी स्वतः खुलासा केलेला आहे पोलिसांकडे, त्यांचा जबाब घेतला का सर आपण? बरोबर आहे, त्यांचे जबाब पण झालेली आहे आणि जे त्यांनी एक्सप्लेनेशन जे व्हिडिओ जे त्यांनी भौतिक सर्क्युलेट पण केला होता मीडियाला, त्या व्हिडिओचेच कंटेंट्स थोडा विस्तृत प्रमाणात जबाबात आहे. सर पण असे जे काही विधानं असतात तुमच्या कायद्यानुसार, तर असा काही गुन्हा दाखल होऊ शकतो का? असं काही थोडंसं विस्ताराने सांगितले ना साहेब की आतापर्यंत जे कंटेंट्स बघण्यात आला त्यामध्ये गुन्ह्याचे प्रकार दिसून येत नाही. सर, खासदार उदयनराजे भोसले भाजपचे इतर नेते आहेत, त्यांनी सर्वांनीच मागणी केलेली की या प्रकरणात गुन्हा दाखल केला जावा. आज पण आंदोलनं होत आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि मोठा बंदोबस्त आपण त्यांना कोण काय म्हटले त्याबद्दल टिप्पणी करणे मला संयुक्तिक होणार नाही. मी आपल्याला कायद्याची बाब, पुणे शहर पोलिसांची भूमिका आपल्याला आत्ताची स्थितीचे सांगितले. सर, तानाजी सावंतांचा एक शेवटचा विषय आहे. त्यांनी जी तक्रार केलेली होती किडनॅपिंगची, आपण मिसिंगची नाही दाखल केली, किडनॅपिंगची दाखल केली, त्यात काही आपण चौकशी करणार आहोत का? असं टीका होती की मिसयूज केला त्यांनी. आपल्याला त्या विषयावर मी डिटेल सांगितलेले आहे. आमच्याकडे कॉल आला होता डायल 112 वर किडनॅपिंगबद्दलची. आमच्याकडे जे फिर्याद आली होती ते किडनॅपिंगची आली होती. किडनॅपिंगमध्ये आपण प्रकरण पूर्वी पण बघितले असेल. किडनॅपिंगमध्ये पोलीस दल अत्यंत संवेदनशील असते पूर्ण. काही कधी तर आम्ही पण रस्त्यावर उतरलेले आहे ज्यावेळी किडनॅपिंगची कंप्लेंट आलेली आहे. अशा गोष्टीवर किडनॅपिंगची कंप्लेंट आली, लगेच गुन्हा दाखल करण्यात आला, प्राथमिक तपास करण्यात आला. तपासामध्ये त्या फ्लाईटनी गेला होता आणि ती फ्लाईट चे ट्रॅकिंग करण्यात आली आणि ते इंडियन एअर स्पेसमध्ये ते फ्लाईट दिसत होता. इमिजिएटली आम्ही DGCAला मेल केले आणि त्यामध्ये त्यांना हस्तक्षेप करून इंडियन सॉईलवर लँड करण्यासाठी आवश्यक हस्तक्षेप त्यांच्या स्तरावर व्हावी अशी आम्ही विनंती केली होती आणि त्या अनुषंगाने फ्लाईटला पुण्यात आणण्यात आला होता. आता तपासामध्ये त्याचे 3 पॅसेंजर्सची डिटेल, विक्टिम्स आणि इतर 2 पॅसेंजर्सची बयान डिटेल घेण्यात आलेली आहे. तपास सध्या प्राथमिक स्टेजवर आहे आणि योग्य तपास करून त्याचे लॉजिकल कन्क्लुजनपर्यंत घेऊन जाऊ. अशा प्रकारचे आरोप की पोलिसांचे मिसयूज झाला आपल्याला हे पण लक्षात ठेवावं लागेल. ज्यावेळी सुरुवातीला ही कंप्लेंट आली, कंप्लेनेंट अत्यंत घाबरलेले स्थितीत होते. जे विक्टिमचे वडील आमच्याशी पण स्वतः त्या काळात बोलले होते आणि ते अत्यंत घाबरलेले स्थितीत होते. नंतर काही दुसरी गोष्टी किडनॅपिंग नसल्याचे जर किंवा थोडा दुसरा काही विषय जर समोर आला असतील, परंतु ते फॉरेन सॉईलवर जे फ्लाईट गेले असतील तर तपासामध्ये किती अडचण आले असतील हे पण विचार करणे गरजेचे आहे. पोलीस अत्यंत प्रोफेशनल रीत्याने आप प्रकरण हाताळलेले आहे आणि त्या केसला